मुंबई महानगरपालिकेचा महापौर उद्या विराजमान होणार आहे। उद्या सकाळी 12 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहामध्ये या ठिकाणी विशेष सभागृह बोलवण्यात आलेला आहे। परंतु अजून देखील चर्चा आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेल्या कार्यालयांची। मी सध्या जे कार्यालय ज्या ठिकाणी उभा आहे हे शिवसेनेचं 2017 पासूनचं कार्यालय होतं, परंतु काही दिवसांपासून हे कार्यालय जे आहे ते बंद होतं। जे शिवसेनेचं कार्यालय आहे ते शिवसेनेचंच कार्यालय दोन्ही पक्षांना विभागून दिलं जाणार आहे, कारण संख्येनुसार हे कार्यालयाची विभागणी जी आहे ती केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे। सध्या हे शिवसेनेच्या शिंदे सेनेच्या कार्यालयामध्ये मी या ठिकाणी सध्या आहे आणि बाजूचंच जे दुसरं कार्यालय आहे त्या कार्यालय जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आलं आहे। हे दोन्ही कार्यालय जर आपण पाहायला गेले तर याच्या अगोदर ठाकरेंची शिवसेना जी शिवसेना म्हणून 2017 पासून होती त्या ह्या शिवसेनेचं हे सुसज्ज असं मोठं कार्यालय होतं, परंतु 2022 नंतर दोन पक्ष झाले आणि त्या दोन पक्ष झाल्यानंतर आता ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये शिंदेची शिवसेना 29 नगरसेवक त्यासोबतच ठाकरेंची शिवसेना 65 नगरसेवक अशा प्रकारच्या नगरसेवकांच्या संख्येनुसार हे कार्यालय जे आहे ते विभागून देण्यात येत आहे। आणि हे विभागून दिल्यानंतर जे आता हा भाग आहे तो शिंदेच्या शिवसेनेला देण्यात आलेला आहे। परंतु काँग्रेसचं जे जुनं कार्यालय होतं हे जुनं कार्यालय शिवसेनेला देण्याचा प्रस्ताव जो आहे तो महानगरपालिकेच्या सचिव विभागाकडून देण्यात आला होता, परंतु शिंदेच्या सेनेने ते कार्यालय नाकारलं आणि त्यामुळे जे शिवसेनेचं जे जुनं कार्यालय होतं हे जुनं कार्यालय विभागून जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेला आणि ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात येणार आहे। आणि याचं काम जे आहे ते सध्या काम सुरू आहे, परंतु अजूनपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही। याची पाहणी दोन्ही कार्यालयांची पाहणी संबंधित नेत्यांनी आणि नगरसेवकांनी केलेली पाहायला मिळते, परंतु काही ज्या अडचणी आहेत आणि काही कार्यालय आपलं कसं असावं याविषयीच्या सूचना ह्या नेत्यांनी जे आहेत ते संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। कॅमेरामन गणेश राठेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।